माऊली, तुझं निस्वार्थ प्रेम आहे ना तुझ्या नातवंडांच्या वरती. तुझ्या या प्रेमाची परतफेड कुणी करायची ठरवली तरी ते अशक्य आहे. पण समजा तुला कोणी विचारलं की माई सांग तुझी एक इच्छा जी मी पूर्ण करू शकेन, तर तुला जे मनापासून वाटतं तेच सांगशील ना? तेच माई. सूर्यदेव महाबलींच्या समोर बोलून बसले आणि मारुतीराय म्हणजे गुरूंच्या मुखातून आलेला प्रत्येक शब्द झेलणारे. त्याने ठरवलं की सूर्यदेवांची इच्छा पूर्ण करायचीच. पण माऊली, कुठलाही प्रवास वाटतो तितका सहज नसतो. तुला तर ठाऊक आहे माऊली, आयुष्य किती खाच खळग्यांनी भरलंय ते. आणि आता मारुतीरायांना तर आव्हान पेलायचंय शनिदेवांचं. शनिदेवांची 7.5 आणि शनिदेवांची वक्रदृष्टी कुणालाही नको अशीच भावना असते. पण माऊली, शेवटी जे अटळ आहे ते पाहावं लागणारच. पण जेव्हा संकट मोचन हनुमानांच्या समोर शनिदेव उभे राहतील तेव्हा काय होईल? मी तुम्हास हे वरदान देतो आहे की आजपासून, या क्षणापासून प्रत्येक जीवाच्या कर्माची फलित व त्याच्या अपराधानुसार करावयाची शिक्षा हे तुम्ही ठरवाल. प्रत्येकाच्या राशीमध्ये तुमचा शिरकाव होईल व त्याच्या कृत्यावर तुमची बारीक दृष्टी असेल. त्यांच्या चुकांचा तुम्ही दंड अधिकारी असाल. श्री शनिदेवांचा विजय असो, श्री शनिदेवांचा विजय असो, श्री शनिदेवांचा विजय असो. या संपूर्ण सृष्टीच्या सर्व जीवांच्या कर्माचे फळ देण्याचे दायित्व श्री महादेवांनी श्री शनिदेव यांच्यावर सोपवले आहे. आजपासून शनिदेव हे सृष्टीचे दंडाधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे. श्री शनिदेवांचा विजय असो, श्री शनिदेवांचा विजय असो, श्री शनिदेवांचा विजय असो. श्री ब्रह्मा, श्री विष्णू व श्री महादेव अशा 3 स्तंभांवर आपली सृष्टी उभी आहे. जनक, पालनहार व संहारक अशा भूमिका तिघांनी वाटून घेतल्या आहेत. आता या सृष्टीचे पालन आचरण सुरळीत व्हावे म्हणून काही नियम घालून दिले आहेत. आपल्या धर्मात ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद व अथर्ववेद असे 4 मुख्य वेद सांगितले आहेत. अनुसुया, हे ठेव, मी येते. चला ग. हे काय? माझे सगळे दागिने आहेत कुठे? मला नाही माहित महाराणी, मी काही नाही केले. असे तुझ्या दृष्टीत तुझा कपट व लालसा स्पष्ट दिसते आहे. बऱ्या बोलाने माझे अलंकार परत कर, अन्यथा. मी खरंच सांगते महाराणी, मी ते अलंकार या तबगातच ठेवले होते. तो अशी नाही ऐकणार तर. सेवक, सेवक! महाराणी, मी खरं सांगते, मी काही नाही केलंय महाराणी. आत्ताच्या आता या दासीला कारागृहात बंद करा. महाराणी, मी खरंच सांगतेय, मी काही नाही केलंय महाराणी. महाराणी,
असंच होणार. 7.5 ह्यालाच म्हणतात. आस असो वा लालसा, दोन्ही वाईटच. मग ती दागिन्यांची असो वा इतर कुठली. मूलतत्व व ज्ञानाचे महत्व सांगितले आहे ऋग्वेदामध्ये. हा सर्वात आदी व प्राचीन असा ग्रंथ मानला जातो. यज्ञ व कार्य याचे महत्व यजुर्वेदामध्ये सांगितले. उपासनेचे महत्व सांगितले आहे सामवेदामध्ये. साधना आणि आरोग्य या संबंधी दिशा दाखवण्यासाठी अथर्ववेद आहे. या सर्व वेदांचे पठण व अवलोकन करणे सर्वात महत्वाचे आहे. कळले? अविश्वसनीय. मी स्वतः माझ्या या नव्या दायित्वाच्या प्रेमात पडलो आहे. बघू इतरत्र काय घडता येते. अहो सदानंद गुरुजी, कशाला काळजी करताय? पहिलीच वेळ आहे ना, सगळं व्यवस्थित होईल. येऊ मी? देवाला काळजी आहे. येतो मी. आहो कशी आहेस तू? बरे आहेस का? हो बरे. काय झालं? मुलगी झाली. मुलगी झाली? मला मुलगा होता, मला वारस हवा होता. मुलगी कशी काय झाली? पण असं काय बोलतो? मुलगी कशी काय झाली? मला मुलगा हवा होता. मला इथं राहायचं नाही. आहो मला इथं राहायचं. तूही मर आणि मुलगी मर. आहो काय झालं? आहो आहो असं काय करताय तुम्ही? आहो आहो असं काय करताय तुम्ही? काय झाले तुम्हाला? आहो 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 उठा ना. आहो उठा ना. काय झाले तुम्हाला? आहो कुणाच्या ही कुकर्माची गय केली जाणार नाही आमच्या आधिपत्याखाली. ज्याच्या राशीला 7.5 येईल त्याला केवळ दंड मिळेल. केवळ दंड. महाबली हनुमान, चतुर्वेद ज्ञानी, सर्व उपनिषद ज्ञाता, संस्कृत पंडित महाबली हनुमान, तुझा मला सार्थ अभिमान आहे. देवा, आपल्या गुरु शिष्याबद्दल ही भावना उत्पन्न होणे, याहून अधिक एका शिष्यास काय हवे? शिष्य म्हणून मी आपल्याकडून जे अमूल्य ज्ञान प्राप्त केले आहे त्याची परतफेड मी कधीही करू शकणार नाही. परंतु हे गुरुदेव, गुरुदक्षिणा म्हणून मी आपली काय सेवा करू याची आज्ञा असावी. उठ हनुमाना. तुझी विनम्रता हाच तुझा मोठेपणा आहे हनुमान. तो सदैव जप. महाबली, रामभक्त तू. देवादिकांचे आशीर्वाद प्राप्त आहेत तुला.
प्रसंगी मुंगीपेक्षा सूक्ष्म तर पर्वतापेक्षाही अफाट आहे. शिवाय चिरंजीवित्व प्राप्त आहे तुला. अशा शिष्याचा गुरु होणे ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. परंतु तरीही एक दुःख मला चलते आहे. बोला गुरुदेव, मी ते दूर करेन. माझा पुत्र सुग्रीव, तू मला वचन दे की तू सदैव त्याचे रक्षण करशील. अवश्य, मी सदा सुग्रीवाचे रक्षण करेन गुरुदेव. माझा पुत्र शनी, तू सदैव आमच्यावर क्रोधित असतो. मला एकदा मनोभावे त्याच्याशी संवाद साधायचा आहे. त्याच्या शंकांचे समाधान करायचे आहे. हे सूर्यदेव, आपणास असे असहाय्य पाहणे हे माझे अंतःकरण सहन करू शकत नाही. आपण चिंता करू नये. मी स्वतः शनिदेवास आपल्या समक्ष उभा करेन. नाही हनुमान, हे काही माझे मागणे नव्हे, कारण ती पूर्ण होणे शक्य नाही. मी केवळ माझी खंत बोलून दाखवतो. शनी माझ्यावर किती रागावला आहे हे तुला ज्ञात नाही. हे गुरुदेव, आपली खंत म्हणजे माझ्यासाठी देखील ते दुःखच आहे, आणि ते दूर करणे हे माझं कर्तव्य. जो शिष्य आपल्या गुरुचे दुःख दूर करू शकत नाही त्या शिष्य म्हणून घ्यायचा काय अधिकार. हे गुरुदेव, आजपासून, अगदी ह्या क्षणापासून ह्या शिष्याचे एकमेव ध्येय असेल शनिदेव यांना आपल्या समोर उपस्थित करणे. एका पित्यास त्यांच्या पुत्राची भेट घडवून आणणे हेच माझं ध्येय असेल. त्याकरता हा हनुमान कुठल्याही संकटाचा स्वीकार करेल आणि त्यावर विजय मिळवेल. हीच आपल्या चरणी माझी गुरुदक्षिणा असेल गुरुदेव. तुझा आवेश पाहून आम्हाला आनंद झाला, परंतु हे कार्य सोपे नाही. हे गुरुदेव, जर ह्या कार्यात मला यश प्राप्त झाले नाही तर आजवर मी आपल्याकडून जे ज्ञान प्राप्त केले आहे ते मी आपणास पुन्हा समर्पित करेन. नारायण नारायण. अरे या मुनिवर या. पाहिलं का आपण? हा आमच्या पिताश्रींचा शिष्य. त्यांनी काय प्रतिज्ञा केली ऐकलीत का आपण? आम्हाला घेऊन जाणार त्यांच्या समक्ष. हो, पण तुम्ही हसताय काय असे? तो हनुमान त्याचा शब्द सत्य करण्यासाठी म्हणून आपल्यावर कूच करतो आहे. अहो, म्हणूनच तर आम्हाला हसू येत आहे. एक मरकट आणि इतका अविवेकी आत्मविश्वास. आम्हाला घेऊन जाणार सूर्यदेवाकडे? अशक्य. पण ते आपले पिताश्री आहेत. पिताश्री आहेत, पण त्यांचे देखील गुरु आहेत ना. आणि त्यांना दिलेला शब्द सत्य करणे हे त्याच्यासाठी परमकर्तव्य असेल. म्हणून आम्ही त्यांचा प्रस्ताव मान्य करावा? कदापि नाही. आम्ही सूर्यदेवांना भेटायला जाणार नाही म्हणजे नाही. हो, पण मला सांगा, जर तो इथे आला तर तुम्ही काय करणार आहात? तो इथे आला तर ना मुनिवर, तो वानर इथे येणार नाही. असं काय करताय तुम्ही? ते बघा, अहो इकडेच येतोय तो. ते बघा. मी तुम्हाला सांगितलं ना मुनिवर, तो वानर इथे येणार नाही.
जय श्रीराम. सूर्यदेवांना दिलेला शब्द पूर्ण करायलाच, त्यासाठी कितीही संकटे आली तरी मी सहन करेन ती. परंतु त्याआधी शनिदेवांची भेट घ्यायला हवी. अच्छा, द्वार कुठे आहे? तर भिंत वाटते. हे काय, माझ्या ध्येयप्राप्तीच्या मार्गात बाधा आणण्याकरता तर शनिदेवानी ह्या स्त्रीला पाठवले नसेल. माझी शंका सत्य ठरली तर हा मायेचा पाश मला थांबवू शकेल असे आपणास वाटले तरी कसे शनिदेव? हा पाश तुला केवळ थांबवणार नाही, तर तुझे अस्तित्व विसरण्यास भाग पाडेल तुला. अशी योजना आखलेली आहे आम्ही. माऊली, शनिदेवांच्या क्रोधाचा सामना करणं हे वाटतं तितकं सोपं नाही. कारण शनी म्हणजे क्रोध, शनी म्हणजे कोप. त्याच्या क्रोधाग्नीमध्ये कित्येक जीव भस्मसात झालेत. आणि दुसऱ्या बाजूला उभे आहेत महाबली हनुमान, रामचंद्रांचे भक्त. ते दिलेला शब्द अजिबात खाली पडू देणार नाहीत. ही त्यांची वृत्ती. या दोन वृत्तींमधला संघर्ष पाहणं मोठं रंजक आहे माऊली. तो बघूया पुढच्या भागात. तोवर उतू नको, मातू नको, घेतला वसा टाकू नको.